हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग्स. तर आज व्लॉग बनवण्याचं कारण हा आहे की व्लॉग तर मी टाकतोच रोज दरवेळी कधी पण मी कधी यूट्यूबला वगैरे पोस्ट करत नाही. वेळी करतो पोस्ट. तर व्लॉग टाकण्याचं कारण हा आहे की आम्ही चाललो आहे उज्जैनला. आमची फर्स्ट टाईम ट्रिप झाली, सक्सेसफुल झालेली आहे. तर आम्ही चाललो आहे उज्जैनला. तर मी 3 एपिसोड टाकेल असेच. तर मी आता चाललो सफाळ्यावरून उज्जैनला. तर तुम्हाला मी दाखवेल की सफाळ्यावरून उज्जैनला कसे जातात, कुठल्या ट्रेनने जातो, काय काय ते. तर गाईज मी सफाळ्यावरून ट्रेन पकडली आणि जस्ट पोचलो बोरिवलीला. तर बोरिवलीहून आपली मेन ट्रेन आहे डायरेक्ट उज्जैनला, ज्याच्याने आपण पोचतील, अवंतिका एक्सप्रेस. तर ती इकडे बोरिवलीला आय थिंक 9:24ला येईल. 9:15 वाजता तरी गर्दी बघा किती आहे इकडे. हॅपी बर्थडे ट्रेन. 9:24ला ट्रेन येईल आमची. मग आम्ही ट्रेनमध्ये बसतील. हे बघा सोबत मित्र पण आलेत आमचे. साईराम. तर तुम्हाला जेव्हा ट्रेन येईल ना तेव्हा ट्रेनमधला व्ह्यू दाखवतो पूर्ण. बाय बाय. तर हाय गाईज, डायरेक्ट सकाळी व्हिडिओ शूट करतो आहे कारण काल जसं ट्रेनमध्ये चढलो तशी गर्दी वगैरे खूप होती आणि थोडी सीट ॲडजस्टमेंटची पण थोडी प्रॉब्लेम होती कारण की माझा डायरेक्ट लास्टला होता नंबर आणि याही दोघांचा जवळजवळ होता. तर आता 7:45 झाल्यात आणि आता मी जस्ट उज्जैन सोडला. उज्जैनला उतरलो नाही कारण की प्लॅन थोडा चेंज आहे. आम्ही उतरणार इंदोरला. ते इंदोरवरून मग डायरेक्ट ओंकारेश्वर आणि मग लास्टला डायरेक्ट उज्जैन. तर आमची तुम्हाला आमची जागा होते बघा. ही माझी सीट होती स्लीपर आणि ही होती एकाची आणि एक त्या एकाची मध्ये आहे. आम्ही वरती असे स्लीपरच घेतले सर्व. आता जस्ट उठलो आहे. सकाळ सकाळ मॉर्निंग झाले उज्जैनला. बरोबर आल्यावरती उठलो उज्जैन आल्यावरती. गाईज बघा ट्रेन पूर्ण कम्फर्टेबल आहे. बघा पूर्ण सर्व बसून चालल्यात बघा, आरामात बसून चालल्यात. आपण बसून चाललेलं पूर्ण एकदम कम्फर्टेबल ट्रॅव्हल झालेला आहे, प्रवास झालेला आहे आमचा. हा बाहेरचा व्ह्यू पण खूप चांगला आहे. मी काही कसे सीन घेतलेत बाहेरचे जे मी व्हिडिओमध्ये ॲड करेल, ते सर्व दाखवेल तुम्हाला. ओके. तर काही ट्रेनमधल्या फॅसिलिटीज बघा काय काय. चहा आला, चिप्स पण आल्यात. काल जेवण पण होतं आम्हाला रात्रीचं. म्हणजे ट्रेनमध्ये सर्व म्हणजे तिकीटचे पैसे पण भरले आणि सर्व भेटत आहे फुकटचं. सकाळ सकाळ बघा डायरेक्ट चहा दिला हातात आमच्या. चहा दिले, चिप्स दिले, पूर्ण नाश्त्याची व्यवस्था वगैरे करून ठेवली. चलो गाईज इंदोराला. खूप चांगला प्रवास झाला आमचा. खूप कम्फर्टेबल आहे ट्रेन. खूप कम्फर्टेबली प्रवास केला आहे ट्रेनने. आणि या ट्रेनमध्ये खूप चांगली माणसं पण भेटली. सीट ॲडजस्टमेंट पण केली. आठवण आहे ट्रेनची जेव्हा. तुम्ही एकदा तरी या ट्रेनमध्ये प्रवास करा. अवंतिका एक्सप्रेस. तुम्ही एकदा तरी या ट्रेनमध्ये प्रवास करून बघा. नाही खूप म्हणजे चांगली फॅसिलिटीज आहे. जसं तिकीट भले महाग आहे पण कम्फर्टेबली गेले असं. चला गाईज इंदोरला उतरेल तुम्हाला तिकडे दाखवतो सर्व काय काय. गाईज जस्ट इंदोरला पोचले आम्ही. बघा काय कर रे. जस्ट इंदोरला पोचले आम्ही. मागे स्टेशन जस्ट आताच उतरले. आता चाललो आहे ओंकारेश्वरला. तिकडून बस वगैरे आहे. तर ती बस पकडून मी ओंकारेश्वरला जातील आणि तिकडून रूम घेतील पहिला स्टेसाठी. जस्ट पोहोचलो स्टेशनमध्ये. आहे आणि साईराम. अजून काय बघितलं नाही एवढं इंदोर. आता जस्ट उतरू प्लॅटफॉर्मवरून मग बघू नेमकी असते का इंदोर. लास्ट स्टॉप आहे तसं पण तुम्हाला दाखवतो मी पुढच्या व्हिडिओ. तर गाईज मी इंदोरला जस्ट पोचलो. पाय टाकला जस्ट इंदोरमध्ये. तर इथलं मला काय एवढं खास वाटलं नाही. पण इकडे ना पूर्ण साफसफाई ठेवलेली आहे. लोकांनी सर्व मेंटेन केलेलं आहे. पूर्ण इकडे स्वच्छ ठेवलेलं आहे. क्लीन आहे. बघा रोड तुम्हाला दाखवतो मी. बघा पूर्ण साफ रोड आहे ते बघा. थोडासा पण कचरा नाही मिळेल इकडे. सर्व क्लिनिनेस ठेवलेली आहे. रेत आवडला मला, दुसरं काय नाही. तर आपल्याकडे बघा नुसते गटार भरलेले आहेत. म्हणजे आपल्या इकडे वाईट बोलत नाही मी, पण सांगतो एक क्लिनिनेस
मेंटेन ठेवलं पाहिजे असं रोडची, जशी इकडे ठेवलेली आहे. तर आता उतरलेलो आहे आणि आम्ही काहीतरी खायला चाललो आहे. खाऊन झालं का आम्हाला बस आहे, मग बस पकडून निघणार ओंकारेश्वर. चलो गाईज, खायला थांबलेलो. काय खायला लागलं बघा, पोहे खायला लागलेत इंदोरचे फेमस पोहे. खायल्यावरती असं वाटलं काहीतरी आंबट चिंबट खायला लागलोय, पण आता काय करू, जायचं आहे, खातोय. गाईज डेपोमध्ये आलोय. इथला डेपो बघा, डेपो लक्झरियस डेपो आहे इथलं. तर सर्व भारी भारीतल्या बस आहेत. हे आपल्याकडे बघतो तर कुस्त्या पडतात डेपोमध्ये. तिकडे विचारतात ओंकारेश्वर कुठले आहे. हे बघा, ही व्हाईटवाली बस मा शारदा बस भेटली आहे आम्हाला आमची. बसमधूनच जाऊ आम्ही आता. आतमध्ये गेल्यावर व्हिडिओ काढतो. तर काहीच बसमध्ये बसलोय, जस्ट बस सुटली बघा. 5 वाजेपर्यंत ना. जस्ट बस सुटली आमची. 9:30 वाजता बस सुटली. 2 तासाने आम्ही ओंकारेश्वरला पोचू. 11, 11:30पर्यंत. उतरल्यावर दाखवतो तुम्हाला ओंकारेश्वरचं पण व्ह्यू काय ते. चलो, नाही तर ओंकारेश्वरला पोचेल आणि आम्हाला मध्येच एक नदी लागली ना, नर्मदा नदी, दाखवतो ना तुम्हाला. एकदम पाणी नदीचा क्लीन आहे. इंदोरवरून बसने 4 तासाचा प्रवास करून फायनली पोहोचलो ओंकारेश्वर. या भागात मला व्ह्यू दाखवतो ओंकारेश्वर. आम्ही जस्ट उतरलो मी ओंकारेश्वरला. आता चाललो आहे हॉटेलला. आता रूम वगैरे बघतील, फ्रेश वगैरे होतील आणि मग जातील ओंकारेश्वर दर्शन घ्यायला. चलो, माझा रूमवर गेला, रूम दाखवतो मी कसे आहे काय. राहील इकडे एक सीन झालेला. रिक्षावाल्याने पूर्ण पैसे घेतले पण त्यांनी अर्धा तास सोडला आम्हाला. 20 रुपये घेतलेले पण त्यांनी अर्धा तास सोडलं, रूमजवळ सोडलं नाही. आता रूमकडे जायला मला 10-15 मिनटं लागतील, पण ते उलटं बरंच झालं त्यांनी लांब सोडलं. आता आम्हाला इकडे येता एक नदी लागले. तो नदीचा तुम्हाला सीन दाखवतो, एक सेकंड. गाईस, तुम्हाला पूर्ण मी सीन दाखवतोय बघा. 1, 2, 3. कसं आहे, अजून खूप काय बाकी आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू करून. रूम भेटली आम्हाला. इकडे बघा, एक बेड आहे, अजून एक बेड आहे, सिंगल बेड. TV आहे, AC आहे, अजून आहे बघा, मिरर पण आहे आणि मध्ये बाथरूम आहे. AC रूम आहे. त्याचे चार्जेस किती पडले पाहिजे का आम्हाला पूर्ण, म्हणजे आज आम्ही 12 वाजता शिरले आणि उद्या 12 वाजता जातील, तर त्याचे आम्हाला 1600 रुपये प्राईस पडली फक्त तिघांचे. एका रूमचे 1600 रुपये प्राईस पडली. अफोर्डेबल होती. AC रूम आहे, ते पण बेस्ट रूम भेटली आम्हाला. तर आता फ्रेश वगैरे होते, आराम करतील आणि मग जातील मंदिरात. चला गाईज, ब्लॉग तसा पण खूप मोठा होतो आहे आपला. तर मी हा एपिसोड संपवतो आहे. ओंकारेश्वरचं सर्व तुम्हाला दुसऱ्या एपिसोडमध्ये दाखवणार. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर करायला विसरू नका. ओके, चलो बाय.